ही गोष्ट काही मी कधी लपून नाही ठेवली, तुमच्याशी मोकळेपणाने कायम शेअर करत आलो आणि सांगत आलो. त्यात काय जे खरं ते सांगितलं. किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे स्नेहसंबंध आहेत, ते मित्र आहेत का आहेत, आणि हे एकतर्फे वन वे ट्रॅफिक नाही, तेही मला मित्र मानतात, हे माझं भाग्य आहे. भाग्य शब्द वापरू का काय म्हणू, हां ठीक आहे, माझ्या दृष्टीने हे एक अनुकूल गोष्ट आहे. भाग्यबिग्य म्हणजे काय नाही. हां, मोदी तुमच्या जीवनात मित्र आहेत असं काय असेल तर ते भाग्य वगैरे, भाग्याची व्याख्या इतकी चिप नाही करायला पाहिजे मी, नको ना. फडणवीस मित्र हे काय भाग्य वगैरे नाही म्हणायची गरज. हां ठीक आहे, हा एक चांगला योगायोग आहे असं म्हणूया. उगाच इतकं पण महत्त्व देण्याची काही गरज नाही. त्यांचे स्नेहसंबंध आहेत. तसं एकनाथ शिंदे आता दिघे साहेबांच्या काळापासून ते तिथे महत्त्वाच्या, म्हणजे दिघे साहेबांच्या लाडक्या माणसांमध्ये ते होते. त्यांचं एक खास प्रेम होतं, आस्था होती, आपुलकी होती, आत्मीयता होती. आणि मी दिघे साहेबांचा, माझ्या दृष्टीने आनंदचा इतका जीवलग मित्र होतो की त्याच्या जीवात जे जीवाला जीव देणारे, जीवाभावाचे कोण आहेत हे मला दिसायचं, काढायचं. त्याच्यामध्ये एकनाथ जीव होते. तेव्हापासून त्यांनाही माझ्याबद्दल दिघे साहेबांचे ज्येष्ठ मित्र म्हणून एक आदर, प्रेम, आस्था, त्यामुळे एक ऋणानुबंध. पक्षपाती नाही, मी पक्षपात करून बोलतोय असं नाही, पण जी वस्तुस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हेरीफाय करा ना तुमच्या पद्धतीने, तुम्ही व्हेरीफाय करा. मला काय वाटतं माहिती आहे की तुम्ही 1-2 वर्तमानपत्र वाचत असाल. तुम्ही जर माझ्याकडे पाहिलं तर जेवढी म्हणून इंग्रजी, हिंदी, मराठी हे वर्तमानपत्र, दैनिकं प्रसिद्ध होतात, ती सगळीच्या सगळी दैनिकं माझ्याकडे येतात. एवढी मी वाचतो का नाही, मी पहिलं पान प्रत्येकाचं पाहतो आणि अग्रलेखाचं पानावर नजर टाकतो. आणि बाकी मग माझे स्टाफवाले जे त्यातले, त्यांना जर काही बातम्या आवश्यक वाटल्या तर त्या मला ते दाखवतात की ही एक बातमी नजरेखालून घाला. तर त्यामुळे, आणि त्याच्यामध्ये आम्ही हे केलेलं की फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बातम्यांची कात्रणं आम्ही वेगळी काढतो. म्हणजे चिकट बुक असा एक कन्सेप्ट आहे ना, ती कात्रणं त्यांच्याकडे पण असतात, आमच्याकडे पण आम्ही शिंदेची त्यांची अशी कात्रणं काढतो. कारण कधी आपण काहीतरी मोठं लिहायचं आहे त्या दोघांच्या संदर्भामध्ये. एक माणूस तर फडणवीसांवर PhD करतोय, तर मी त्याच्याच एक मित्राला सांगितलं की तू एकनाथ शिंदेवर PhD कर, आणि त्यांनी कबूल केलं आहे. आता त्यांनी मला वाटतं ते प्रबंधासाठी सबमिट केला आहे त्याचा हे विषय, की एकनाथ शिंदे यांच्यावर तो संपूर्ण त्यांच्या विद्रोहापासून आत्तापर्यंत असे PhD करतोय, बातमी देतोय तुम्हाला. फडणवीसांचं तर त्याचं काम खूप पुढे गेलं आहे, त्याच्याकरता तो माझ्याशी चर्चा करायला येतो बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये. आता एकनाथ शिंदे यांचंही करेल. एकनाथ शिंदेचं तो धर्मवीर पिक्चर आला, तो दुसरा भाग तर साहेबांवरच होता, एकनाथजींवर. पण आता त्यांच्यावर PhD पण येतोय, प्रबंध पण येतोय, त्यांचं चरित्र तर ऑलरेडी आलेलं आहे. पण चॅनलचं पण क्लिप्स येतात. मी तुम्हाला सांगितलं ना, एक एजन्सी आहे, त्यांना जर तुम्ही सांगितलं की या माणसाचं क्लिप्स मला द्या, तर ते दर महिन्याला तुम्हाला पर पर्सन 10,000 चार्ज करतात. आणि त्याच्या जेवढ्या क्लिप्स येतील वेगवेगळ्या TVवर ते तुम्हाला पाठवतात साधारणतः. तर ते माझ्याकडे फडणवीस हे वगैरे असे 5 लोकांच्या क्लिप्स, मी राज ठाकरे, संजय राऊत वगैरे असे बुक केलेले आहेत. एक त्यांना दरमहा आपण 50 दिले की त्या 5 माणसांचे क्लिप्स येतात आपल्याला सगळ्या, त्यांचे जेवढे TVवर येतील ते सगळ्याचे येतात. ते मग आमचे लोक त्यातले मला 4 दाखवतात, व्हॉट एव्हर इट इज. पण मी काय सांगू तुम्हाला की प्रशासकीय दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या, विधान लक्षात घ्या माझं, मुळामध्ये हा माझा व्हिडिओ आहे तो या विषयावर आहे की राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या देवेंद्र फडणवीस ओव्हरलोड झाले. मी ती एक अशी खुंटी झाली आहे की ते भाजपवाले पण सगळ्या त्यांच्या चिंता, काळज्या, जबाबदाऱ्या, अडचणी, समस्या, प्रश्न हे त्या खुंटीवर टांगत सुटले. भाजपवाल्याकडे तुम्ही गेला तर तो एखादा त्याला पद असेल, अधिकार असेल, सत्ता असेल, मंत्री असेल, तरी तो शहाणा असं नाही म्हणत, शहाणा काय दीड शहाणा अतिशहाणा असं नाही म्हणत की हां हे मी माझ्या खात्यामार्फत करतो. मी बोलतो फडणवीसांशी, मी सांगतो फडणवीसांना, मी घेऊन जातो तुम्हाला फडणवीसांशी. अरे मग तुला कशाला मंत्री केला, मग तुला कशाला आमदार केला, तुला कशाला खासदार केला, तुला कशाला महामंडळाचं कुठलं तरी काहीतरी केलं, तर प्रत्येक गोष्टी तू फडणवीसांकडे घेऊन जा. राजकीय दृष्ट्या इथलं राजकीय समीकरण असं आहे, या महापालिकेत असं झालं, या महापालिकेत तसं झालं, इथे हा उमेदवार आहे, इथे तो उमेदवार आहे, इथे अशी भांडणं आहेत, अशी गडबाजी आहे, मग संघाचा दडपण, मग भाजपचं दडपण, जुन्यांचं दडपण, निष्ठावंतांचं दडपण, नवागतांचं दडपण, नवे आलेले पक्षांतर येते, त्यांची बार्गेनिंग, ब्लॅकमेलिंग, पॉलिटिकली पण ते खरं म्हणजे ही सो ओव्हरलोडेड. मला कधी कधी आहे, माणूस आपला देवेंद्र धट्टाकट्टा माणूस आहे, रोज व्यायाम करतात, रोज स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतात, ते पण मला माहिती आहे कसे घेतात. त्याचा तपशील, एक हेल्थ कशी त्यांनी मेंटेन, म्हणजे त्यांनी कशी हेल्थ मेंटेन केली आणि काही मंत्र्यांनी कशी वेल्थ मेंटेन केली, चांगल्या व्हिडिओचा विषय. पण ही हॅज मेंटेन हिमसेल्फ, पण ही इज फिलिंग एक्झॉस्टेड. आय टेल यू, मेंटली असं एक एक्झर्शन येतं, एक्झॉस्ट व्हायला होतं. प्रशासकीय तेच अख्खे मंत्रिमंडळ एवढं, काहीतरी एक मंत्री कमी आहे, म्हणजे 33 अलाउड आहेत आपल्याला काहीतरी, तर 31 आहेत का 30 आहेत, आता 30 आहेत मला वाटतं, 29-30 आहेत मंत्री आपल्याकडे. पण शिंदे आणि फडणवीस सोडून
थोडं तानाजी हा तुमचे सावंत, उदय सामंत मला दिसतो, प्रताप हल्ली चांगलं काम करताना दिसतोय. बाकी असं मंत्री म्हणून ज्यांचं असं काही हे आहे शेअरिंग, बावनकुळे आत्ता जरा ॲक्टिव्ह झालेले दिसतं, पण ओव्हरऑल लोड त्यांच्यावरच आहे हो. आणि मंत्री पण असं झालं ना की उठसूट फडणवीस, उठसूट फडणवीस, राजकीय निर्णय फडणवीस, प्रशासकीय निर्णय फडणवीस. ते रवींद्र चव्हाण पक्षाचे अध्यक्ष आहेत, पण त्यांना यांचा सल्ला घेतल्याशिवाय आणि त्यांचा आदेश आदेश उपदेश संदेश घेतल्याशिवाय रवींद्र चव्हाण कोणतीही नियुक्ती करत नाहीत, निर्णय घेत नाहीत. बारीक बारीक गोष्टी त्यांना त्रास देतात, छळतात. ॲक्च्युली छळतात नाही, वाईट अर्थाने नाही, त्यांचेच डोक्यावर सगळं. तर ते ओव्हरलोड झाले. त्या तुलनेमध्ये मला असं दिसतं आहे की शिंदेंनी, एकनाथजींनी आपल्या सहकार्याने बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिलं आहे. मंत्र्यांना सांगितलं, हे बघा तुम्हाला खातं दिलं आहे ना, आता तुमच्या खात्यामध्ये जे काय निर्णय घ्यायचे ते तुम्ही घ्या, करा, मोकळे व्हा, माझी संमती आहे, मला विचारायला याची गरज नाही. तुम्हाला खातं सोपवलं ना ते तुम्ही चालवा. थोडंसं फडणवीसांचं पण चुकतं असं की त्यांनाही ओव्हर लक्ष घालायची सवय. प्रत्येक खात्यात त्यांचं लक्ष आहे. हां, एकनाथ शिंदेचं लक्ष म्हणू शकतो, पण फडणवीसांचा हस्तक्षेप असतो. म्हणजे तो उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भात पण असतो. दोन्ही अजितदादांच्या ह्याच्यात सुद्धा अजितदादांची तक्रार होती की आम्ही काय अँसरेबल त्यांना आहोत का, आम्ही उपमुख्यमंत्री आहोत ना, आम्हाला काही स्वातंत्र्य आहे की नाही, ती खंत होती त्यांची. एकनाथ शिंदे मनस्वी माणूस आहे, काय मला बघायचं आहे, बघा मला काय लपवायचं काय नाही. पण एकनाथ शिंदे राजकीयदृष्ट्या त्यांच्याकडे एक नेत्यांची फळी, त्यांना स्वातंत्र्य देतात. तू ठरव रे, माहिती आहे मला, जा असं कार्यकर्त्यांना. हां ठीक आहे, लोकांचे प्रश्न आले ना तरी त्यांच्याकडे एक अशी टीम आहे, बघितलं मी. प्रत्येक गोष्ट फडणवीस स्वतः करतात. एकनाथ शिंदेकडे बऱ्यापैकी माणसं दिसतात मला, एक 10-15 माणसं दिसतात की जी जबाबदारी घेतात. कोणी सचिव आहेत, कोणी वैयक्तिक सचिव आहेत, कोणी कार्यकर्ते आहेत, कोणी मंत्री आहेत, नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. प्रत्येकाला असं वाटून दिलं. श्रीकांत देखील मोठा वाटा उचलतो त्यांच्या कामामधला, विशेषतः राजकीय काम, विशेषतः ठाणे जिल्ह्यातलं काम आहे, त्याची जबाबदारी श्रीकांत जे खासदार आहे त्यांचा मुलगा, तो फारच जबाबदारीने करतो. त्यामुळे त्यांना असं रिलॅक्स आहे तिथे. तर मला असं वाटतं की ओव्हरलोड झाल्यामुळे शिंदे आता लोकांपर्यंत पोचत आहेत, लोकांमध्ये मिसळत आहेत, लोकांना वेळ देत आहेत, लोकांचे लोकप्रिय मुख्यमंत्री असं त्यांची एक इमेज होती. लोकांना अवेलेबल आहेत ते आणि सहज ॲक्सेसिबल आहेत. फडणवीस हे आता स्वतःच्याच कैदेमध्ये आहेत, स्वतःचेच बंदी आहेत, स्वतःलाच त्यांनी स्थानबद्ध करून घेतलं आहे आणि त्या स्थान म्हणजे मुख्यमंत्रीपदाचं स्थान, त्याच्यावर ते स्थानबद्ध झाले आहेत. त्यामुळे त्या ओव्हरलोडमध्ये थोडे ते मला असं वाटतं फिजिकली मेंटली एक्झॉस्ट होत आहेत. आणि एकनाथ शिंदे रिलॅक्सच माणूस आहे, त्यामुळे ते लोकांना जो जे वांछिलं तो ते लावोप्रमाणे लोकांनाही न्याय देत आहेत, लोकांनाही वेळ देत आहेत, लोकांनाही प्रेम देत आहेत. तर मला असं वाटतं आत्ता तात्पुरतं या क्षणालाच जर बोलायचं झालं तर ओव्हरलोडमुळे एक्झॉस्ट झालेल्या देवेंद्र फडणवीसांना रिलॅक्स असलेल्या आणि लोकांवर जबाबदाऱ्या सोपवून हे करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी ओव्हरटेक केलं.